ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की अर्जुननी सचिनची कॉलर धरूनच खरं तर अस्मिताच्या रूममध्ये त्याला घेऊन आलेले असतात. आता इथे खरं तर सायली अस्मिताला उठवण्याचा प्रयत्न करत असते. अस्मिताताई उठा की. मात्र अस्मिता काही इथे लवकर उठत नसते. आता बराच प्रयत्न करून इथे अस्मिता उठलेली असते. आता उठल्याबरोबर इथे अर्जुननी सचिनची कॉलर धरली म्हटल्या अस्मिता खरं तर रागातच इथे अर्जुनला म्हणत असते, त्याची कॉलर तू का धरली? सचिनची कॉलर पहिले सोड, त्यानंतर जे आहे ते बोल, पण त्याची कॉलर सोड असं ते उठतच म्हटलेली असते. आता इथे ती उठलेली असते आणि इकडे सचिनकडे आलेली असते आणि अर्जुनला म्हणत असते की काय चाललंय अर्जुन तुझं, त्याची कॉलर का धरलीस तू? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतं की तुझ्या नवऱ्याचा खोटेपणा दाखवायला मी इथं आलो आहे. मी आणि सायली खरं तर गेट बाहेर गेलो होतो तेव्हा या सचिनला एका मुलीशी आम्ही बोलताना पाहितलं. जेव्हा आम्ही त्याला आवाज दिला तेव्हा ती मुलगी तिथून पळून गेली असं इथे अर्जुन अस्मिताला म्हणत असतो. तरी देखील तुला काय या माणसावर विश्वास आहे? तरी देखील ह्या माणसाला तू घरात का घेऊन आलीस असं इथे अर्जुन म्हणत असतो. तेव्हा हा सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मिता तुझी शपथ घेऊन सांगतो, जी काही खाली व्यक्ती होती ना ती मुलगी नव्हती, पुरुष होता तो. तुला माहिती आहे ना मी कर्ज काढलं आहे, ते कर्ज वसूल करण्यासाठीच तो माणूस इथे आला होता असं इथे सचिन म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो तू सगळं काही हे खोटं बोलतोस. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, अर्जुन आणि सायली तुम्ही शांत बसा, मला माहीत आहे सर्व त्याच्या लोनबद्दल आणि तो माणूस त्याला त्रास देतो हे देखील माहीत आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही सपोर्ट करायचा सोडून त्याला का त्रास देता असं इथे अस्मिता म्हटल्याबरोबर इथे सायली म्हणते, अस्मिता ताई तुम्हाला आणखी यांच्यावर विश्वास आहे का? तेव्हा इथे अस्मिता म्हणते हो मला विश्वास आहे, कारण की तुम्ही घडू नजरेने पाहताना म्हणून तुम्हाला सगळं काही ते चुकीचं दिसत आहे. मला परत परत तुमच्या दोघांसोबत वाद घालायचा नाही, त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगते आमच्या दोघांच्या मध्ये तुम्ही अजिबातच पडू नका, आम्ही दोघं आमचं बघून घेऊत असं इथे अस्मिता म्हटल्याबरोबर अर्जुन आणि सायलीला फार इथे वाईट वाटलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अस्मिता ताई तुम्ही खरंच खूप मोठी चूक करताय. तेव्हा इथे अस्मिता म्हणते हो करते ना मोठी चूक तर ती मी भोगेल असं इथे अस्मिता म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, अस्मिता ताई तू फक्त एकटी ती चूक भोगणार नाहीस, तुझं बाळ देखील ही चूक भोगेल असं इथे अर्जुन म्हणत असतो. आता ह्या तुला सर्व गोष्टी काहीच कळणार नाहीत, कारण की तुझ्या नवऱ्याच्या प्रेमाची पट्टी तुझ्या डोळ्यावर बांधलेली आहे असं म्हणून खरं तर सायली आणि अर्जुन इथून निघून गेलेले असतात. मात्र अर्जुनला इथे फार राग आलेला असतो. आता इथे खरं तर अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि आल्याच म्हणत असतो की हा माणूस किती खोटारड्या, किती सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतो, तरी देखील अस्मिताला आपल्यावर का विश्वास बसत नाही असं इथे अर्जुन म्हटलेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणते तुम्ही शांत व्हा फक्त. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मलाच तू शांत कर, तो माणूस किती खोटं बोलतो हे तुला कळत नाही का? तेव्हा इथे सायली म्हणते मला सगळं काही कळतंय, तो माणूस किती आतल्या गाठीचा आहे हे देखील मला कळतंय, पण ह्या सगळ्या गोष्टी आपण अस्मिताताईसमोर कशा सिद्ध करायच्या? आणि त्यांना मुलगी भेटायला आली होती हे देखील अस्मिताताई इथे मान्य करायलाच तयार नाहीत, मग काय करायचं असं इथे सायली म्हटलेली असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो ते दोघे जर गेटच्या आत असते ना खरंच आपल्याला कॅमेऱ्यात दिसले असते, पण नेमकं ते गेटच्या बाहेर होते असं इथे अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली देखील म्हणते हो बरोबर आहे तुमचं. अहो आता ती सचिन भाऊजी खरं तर असंच म्हणतील की तो लोन वसूल करणाराच माणूस होता, ती मुलगी नव्हतीच, आणि आपण हे अस्मिताताईसमोर कसं सिद्ध करणार? पहिल्यासारखं सगळं काही होईल, त्यामुळे आपण काही करून उपयोग नाही असं इथे सायली म्हणत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो असं होणारच नाही, तो लोन वसूल करणारा माणूस नसणारच, कारण की जर तो लोन वसूल करणारा माणूस असताना तो उलट आपल्याजवळ आला असता, आपल्याला पाहून पळून गेला नसता असं इथे अर्जुन म्हणत असतो. तेव्हा इथे सायली पण म्हणत असते मी पण इतक्या खात्रीने सांगू शकते की ती मुलगीच होती, अंधार जरी असला ना तिचा चेहरा जरी मला नाही ना दिसला तरी देखील मी तिचा हात पकडला होता, त्यामुळे मला जाणवत होतं की ती मुलगीच आहे असं इथे सायली म्हटलेली असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो त्या माणसाला लवकरात लवकर अस्मिताताईपासून दूर करायला हवं, पण कसं करायचं हेच खरं तर मला कळत नाही. तुम्हा सगळ्यांना वाटतं ना की अस्मिताताईंना या अवस्थेत खरं त्रास देऊ नये, पण मला हे असंच वाटतं ना की तिला कोणताही त्रास होऊ नये, माझा जीव तुटतो असं इथे खरं तर अर्जुन म्हटलेला असतो. तेव्हा सायली म्हणते हो बरोबर आहे, मला कळतोय तुमची काळजी, पण काय करणार, अस्मिताताईंना आपल्यावर विश्वास तरी असायला हवा ना असं इथे अर्जुन आणि सायली खरं बोलत असतात. असं म्हणून खरं हे दोघेही आता इथे झोपलेले असतात. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनला इथे सकाळीच कॉल आलेला असतो, तो म्हणजे हॅपी होली विश करण्यासाठी ऑफिसमधनं. आता याच्या आवाजाने खरं इथे सायली उठलेली असते. सायलीनी पाहते की किती उशीर झालाय, 7 वाजलेत. तेव्हा सायली ते घाबरतच उठते आणि म्हणत असते हे सगळं काही तुमच्यामुळे होते, तुम्हाला म्हटलं होतं मी गजर वगैरे लावा, पण मात्र तुम्ही नाही ऐकलं माझं, सगळ्या गोष्टी तुमच्यामुळेच होतात, आता मला खाली जायला किती उशीर होईल पहा बरं असं इथे सायली म्हणत असते. आता इकडे खाली खरं चैतन्य आलेला असतो. चैतन्य म्हणत असतो की
पुरणपोळीचा सुगंध. खरंच मला माहीत होतं माझ्या घरी काय मला पुरणपोळी मिळणार नाही, त्यामुळे मी गेअर टाकला आणि डायरेक्ट सुभेदारांच्या घरी आलो. आता इथे प्रताप म्हणतात, हो उत्तम केलंस तू हे सगळं काही. आता इथे कल्पना खरं किचनमध्ये येते आणि पाहत असते की पुरणाची वगैरे तयारी झालेली आहे. तेव्हा ती म्हणते की सायलीने सकाळी सकाळीच उठून सगळी काही तयारी केली असेल असं इथे कल्पना म्हणत असते. आता तितक्यातच इथे रविराज आणि प्रतिमा आलेले असतात. प्रतिमा म्हणत असते की कल्पना, खरं तर आज सण आहे ना, तर भरपूर कामं असतील, तू बाहेरचं बघ, मी स्वयंपाक करते असं इथे प्रतिमा म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते, नाही नाही नको नको, काही गरज नाही, असं बी सायलीनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे मी करेल असं इथे कल्पना म्हटलेली असते. तेव्हा खरं तर बोलताना जिथे प्रतिमाला थोडी चक्कर आलेली असते, डोळ्यासमोर अंधारे आलेले असतात, ती आता पडदिशीन बसते आणि पाणी इथे पित असते. आता खरं तर प्रतिमाकडे कुणाचंही ते लक्ष नसतं, त्यामुळे कुणालाही ते कळालेलं नसतं की तिला चक्कर वगैरे येत आहे. इथे प्रतिमा स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, गेले काही दिवस मला दमायला का होते, 2 पावलं चालले तरी मला का असा थकवा जाणवतोय असं इथे प्रतिमा स्वतःच्या मनाशीच म्हणत असते. त्याच वेळी खरं तर इकडे सायली आणि अर्जुन आलेले असतात. तेव्हा सायली आल्या म्हणते की खरं सॉरी मला खूप उशीर झाला. तेव्हा इथे खरं पूर्णाची म्हणत असते की म्हणजे तू आत्ताशी खाली आलीस का. तेव्हा सायली म्हणत असते की हो, खरं तर मी गजर लावायलाच विसरले, त्यामुळे मला खूप उशीर झाला. खरं इथे सायलीला फार वाईट वाटत असतं तिला उशीर झाला असल्यामुळे. खरं तर इथे कल्पना म्हणते, मग पूर्णाचा स्वयंपाक वगैरे हे सगळं काही कुणी केलं असं इथे कल्पना म्हटलेली असते. तेव्हा इथे रविराज देखील म्हणतात, बाहेर सडा रांगोळी देखील केलं आहे, मला वाटलं सायलीनेच केलं असेल. तेव्हा सायली म्हणते, अहो मी तर आत्ता शिकाली आहे, मी कामाला सुरुवात केलेली नाही असं इथे सायली म्हटलेली असते. तेव्हा सायली म्हणते, कदाचित विमलताईंनी केलं असेल. तेव्हा इथे विमल देखील येते. विमल म्हणत असते की माझ्या एखाद्या रूम साफ करून झाले आहेत, चला आता आपण पुरणपोळ्या करूया असं इथे म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच कळते की विमलने देखील हे केलं नाही, नेमकं कुणी केलं असेल असं सगळ्यांनाच इथे प्रश्न पडले. त्यावेळी इथं अश्विन आलेला असतो. अश्विन म्हणतो असतो की तुम्ही तन्वीला पाहितलं का, सकाळपासून ती मला दिसतच नाही. त्यावेळी खरं तर मागणं आलेली असते, ती म्हणजे प्रिया आल्याबरोबर म्हणत असते की अश्विन मी इथे आहे रे. तेव्हा मात्र सगळेच तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. तेव्हा इथे अश्विन तिच्याकडे जातो, अगं तन्वी तू कुठे होती, सकाळपासून कुठे गेली होतीस. तेव्हा इथे खरं तर प्रिया म्हणत असते, अरे मी तुळशीची पूजा करत होते. हे ऐकल्याबरोबर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा ही प्रिया म्हणते, सायली अगं एक दिवस उशीर झाला तर काही हरकत नाही, अगं मी पुरण देखील शिजायला टाकलेलं आहे आणि बाहेर सडा रांगोळी देखील झालेली आहे. हे प्रियाचं बोलणं ऐकून इथे कल्पना म्हणत असते, आज काय सूर्य पश्चिमेला उगवला काय. तेव्हा इथे खरं अश्विनी ते प्रियाची बाजू घेऊन म्हणत असतं, नाही मम्मा, सूर्य पूर्वेलाच उगवलाय, तर मी नेहमी तुमच्यासाठी मनापासून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते, पण तुमचं कधी तिच्याकडे लक्षच नसतं. तिचं तुम्ही कौतुक तर नका करू, मात्र तिला टोमणे तरी नका मारू असं इथे अश्विन म्हटलेलं असतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अरे अश्विन असू दे, नको तू असं काही करू, माझ्या एवढ्या मोठ्या मी चुका केल्या आहेत, त्यामुळे आपल्या माणसाचं प्रेम जर मला मिळवायचं असेल तर थोडा वेळ तर द्यावाच लागेल ना असं इथे प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे प्रिया सगळ्यांनाच म्हणते, पूर्ण आजी आणि आईबाबा, मी खरं सांगू का, मनापासून मला आता होळी तुमच्यासोबत साजरी करायची आहे, सगळ्या घरच्यांसोबत साजरी करायची आहे. पूर्ण आजी मी नैवेद्याच्या पुरणपोळ्या आज करू का असं इथे प्रियाने पूर्णाजीला विचारलेलं असतं. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, त्याची काही गरज नाही, पुरणपोळ्या सायलीच करणार. तेव्हा इथे खरं तर अश्विन परत इथे प्रियाची बाजू घेत असतो आणि म्हणत असतो, पूर्णाजी प्लीज ना गं, तन्वीला एक तरी संधी नको का मिळायला. हे बघ, तिच्या जेव्हा चुका दिसल्या मला माझ्या समोर आल्या तेव्हा मी तिला रागवलं ना, तिच्यावर चिडलो ना, पण आता आयुष्यभर तेच नाही ना आपण करू शकतो असं इथे अश्विन म्हटलेलं असतो. तिचे प्रयत्न का दिसत नाहीत तुम्हाला असं देखील इथे अश्विन म्हटलेलं असतो. त्याचवेळी आता खरं रविराज देखील म्हणतात, हे खरंच प्रयत्न का नवा खोटेपणा हे थोड्या दिवसात कळेल असं इथे रविराज म्हटलेलं असतात. तेव्हा इथे खरं तर सायली रविराज काकांना म्हणते, रविराज काका प्रियाला बनवून द्या आजचा नैवेद्य, तसाही नैवेद्य बनवायला कुणालाही नाही म्हणू नये, त्यामुळे आजचा नैवेद्य तीच बनवेल असं इथे सायली म्हटलेली असते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणतात, हा ठीक आहे, हे सगळं काही ठीक आहे, पण नैवेद्य साजेशी पुरणपोळी तन्वीला बनवता येईल असं तर मला खरं तर वाटतच नाही आहे, त्यामुळे खरं तर पुरणपोळ्या तूही बनव आणि तिला जायचं आहे किचनमध्ये तर जाऊ दे असं इथे खरं तर पूर्णाजी म्हटलेलं असतात. जा आता लागा कामाला असं म्हटल्याबरोबर खरं इथे प्रिया थोडी खुश झालेली असते की मला किचनमध्ये जायला इथे संधी मिळालेली आहे. आता खरं तर सगळेजण आपापल्या इथे कामाला निघून गेलेले असतात. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन थोडे बाजूला येतात आणि ते अर्जुन म्हणत असतो, ही तन्वी जरा जास्तच चांगली वागायला लागली ना, नागराजला शिक्षा झाल्या त्यानंतर खरं हिला जास्तच जरा चांगलेपणाचा आव्हानलेला आहे. तेव्हा इथे सायली देखील म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर प्रियाच आहे, हे खरं तर त्याची एक आणखी खूण आहे, तिचं भिंग फुटू नये, सगळ्यासमोर येऊ नये म्हणून हे सगळे काही ती प्रयत्न करत आहे असंही ते सायली म्हटलेली असते. आता इकडे खरं तर
प्रताप इथे कल्पनाला म्हणतात, अस्मिता आणखी उठली नाही का? तेव्हा इथे कल्पना म्हणते, नाही ना, उठलीच नाही ती आणखी. तेव्हा इथे प्रताप म्हणतात, अरे असं नाही, आणि इतक्या वेळ कशाला तिला झोपून दिलंस? तेव्हा इथे कल्पना म्हणा, खरं सांगू का, मला तिच्या रूममध्ये जावंसंच वाटत नाही. तेव्हा प्रताप म्हणतात, काय झालं, कशामुळे तू असं सगळं काही म्हणत आहेस? तेव्हा इथे कल्पना म्हणते, तो सचिन नाही का? तेव्हा इथे प्रताप म्हणतात, हा बरोबर आहे, चल मी येतो तुझ्यासोबत, आपण दोघं जाऊया. असं म्हणून हे दोघेही आता अस्मिताच्या रूममध्ये आलेले असतात. तर अस्मिता इथे खरं तर उठलेलीच नसते अजून, कारण की या सचिनने दुधाच्या पावडरमध्ये जायफळ पावडर मिसळून तिला झोपी घातलेलं असतं. आता इकडे खरं तर तोही उठवत असतो. तो थोडा घाबरलेला असतो की माझ्या ह्याच्यामुळे काही झालं तर नाही हिला, असं इथे त्याला इथे वाटत असतं. इथे कल्पना म्हणत असते, बाळा उठ ना, काय झालं तुला, असं का झोपतीस? अगं आज सण आहे, असं झोपतात का कुणी? असं इथे कल्पना प्रेमानेच अस्मिताला म्हणत असते. अस्मिताला मात्र इथे झोप अजिबातच सुधरत नसते. ती म्हणत असते, का अगं मम्मा मला खरं तर झोपू दे ना, मला झोपच सुधरत नाही, मला गाढ झोप लागली, पण का असं वाटतंय की माझी झोपच पूर्ण झाली नाही? हे ऐकल्याबरोबर कल्पना म्हणते, अगं होऊ शकतं, गोळ्या औषधं वगैरे आहेत ना, त्यामुळे हे सर्व काही होत असेल, असं इथे कल्पना म्हणत असते. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, नाही ग मम्मा, मी रात्री तर कोणतीच औषधाने गोळ्या घेत नाही, तरी देखील मला का झालं मला कळत नाही. तेव्हा इथे कल्पना म्हणते, तू काही खाल्लं पिल्लं होतंस का रात्री वेगळं? तेव्हा इथे अस्मिता म्हणते, हो, मला सचिनने दूध दिलं होतं आणि त्यानंतर मी लगेच झोपी गेले. तेव्हा इथे खरं कल्पना सचिनला बोलत नसते, मात्र अस्मिताला म्हणत असते की तुझ्या नवऱ्याला तू सांग, तुला काही करण्याची, काही देण्याची गरज नाही, तिचे आई वडील जिवंत आहेत आणखी, आणि तिच्यासाठी समर्थ आहे सगळं काही करण्यासाठी, असं इथे खरं तर कल्पना म्हणत असते. तेव्हा इथे अस्मिता तू उठ असं म्हणून तिला ते इथे आता दोघेही उठून बसत असतात. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहायला खरं अजिबातच विसरू नका, आणि अशा डेली मालिकच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब